तो चलिए शुरू करते हैं। तर गाईज अशा प्रकारे आज आम्ही तोरणा या किल्ल्याची ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. असे हे आमचे सवंगडी आजचे सगळे. आज खास बात म्हणजे स्वतः ऑटोवाले काका आज आमच्यासोबत चढणार आहेत किल्ला. तर अशा प्रकारे आता आम्ही सुरुवात केलेली आहे. तर गाईज हॅलो, पहिला टप्पा पार करून आम्ही इथपर्यंत आलो आहे. आम्ही 10 मिनिटं विश्रांतीसाठी बसलोय. सुरुवातीला तुम्ही- चढायचं आहे. आमच्या दम लागलेला आहे हे बघून समजू शकता की किती स्टीप स्लोप होता. हा आताच तोरण्याची सुरुवात केली आहे. अजून 2 तास चढायचं आहे. सगळ्यांचे जीव भरले. चला अति उत्साही. कंटिन्यू नेक्स्ट टाइम. तर गाईज स्टार्ट केलेलं आहे ट्रेक. आता ते दिसते का तिथे चढायचं आहे. ओके भर दुपारी आम्ही चढत आहे. लेट्स मीट यू अप देअर. ओह यार यार ये कितनी औसम है यार. तर गाईज अशा प्रकारे आम्ही 40% जवळपास चढलेला आहे. आदेशची जिरलेली आहे. सगळ्यांची जिरलेली आहे. पाटील तर अक्षरशः लोळलेले आहेत. पाटीलचा मोबाईल गरमवला. पाटीलचा मोबाईल हरवला होता. पाटीलचा जीव आला मोबाईल सापडल्यावर. या आनंदात पाटलांनी अर्धा बॉटल पाणी पिलं. मूड गेला डायरेक्ट उद्या घरी गेला. आम्हाला आता एवढं चढायचं आहे वरती. काय काय म्हणणं आहे तुमचं या क्षणी? काय तुमच्या भावना आहेत? निघायला प्रचंड उशीर झाला, त्यामुळं अखंड उन्हात आम्हाला किल्ला चढायला लागणार आहे. अखंड शब्द आहे का? प्रचंड अखंड प्रयत्न करू. रात्रीपर्यंत येणार आम्ही परत नक्की. दिस इज वेअर वी हॅव टू गो. आपल्याला तिथे जायचं आहे. तिकडे जायचं आहे. इकडून जायचं आहे का? तर अशा प्रकारे आम्ही फायनली कुठे पोचलो? किल्ल्याच्या बिनी दरवाज्यात. किल्ल्याच्या बिनी दरवाजाकडे आम्ही पोचलो आहे. इतकं सगळं चढून मी आणि शिवतेच तरी पोचलो. आम्ही सुरू केलेलं ठिकाण जवळपास त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी पोहोचलो. हा असा बिनी दरवाजा. हे कर्व काय आहे? हा आपण जर इथं बघितलं मुख्य दरवाजा किल्ल्याचा आणि त्याला यायचा जो रस्ता आहे तो पूर्ण असा 180 अंशात पूर्ण वळलेला दिसतोय आपल्याला. हा दरवाजा असा ठेवण्या पाठीमागची 2 कारणं होती. त्यावेळी हत्तीनं धडक देऊन मुख्य दरवाजा फोडला जायचा, पाडला जायचा. मग हत्तीनं धडक देण्यासाठी हत्तीला अगदी वेगात यायला लागायचं. किती जरी हत्ती वेगात आला तरी इथं हा जो पूर्ण वळसा आहे तो वळसा घेताना हत्तीला आपला वेग मंद करायला लागायचा आणि मग त्या ताकदीनं त्याला दरवाजाला धडक देता यायची नाही. दुसरं एक कारण, दरवाजा त्यावेळी दरवाजा फोडायला किंवा पाडायला मोठमोठ्या ओंडक्यांचा सुद्धा वापर केला जायचा. आता या ठिकाणी बघितलं तर ओंडका घेऊन पळवत येऊन आपण तिथं धडक मारू अशी जागाच इथं आपल्याला बघायला मिळत नाही. एकूणच काय तर महादरवाजाच्या सुरक्षेसाठी या रस्त्याला असा पूर्ण 180 अंशाचा वळसा दिलेला आपल्याला बघायला मिळतो. हे दुर्ग विज्ञानातलं एक चांगलं स्थापत्यशैलीचं उदाहरण आपल्याला बघायला मिळतं. ओके. अच्छा हमको सिखा रिया है काय देवडी जे दरवाजाला इथं संरक्षणासाठी जे द्वारपाल असायचे त्यांच्या राहण्यासाठी विश्रांतीसाठीची जागा. हे इकडे 2 खोल्या. हा आहे राजगड. त्यातली मधली काय मधला बालेकिल्ला
राजगडच्या मध्ये जे पूर्ण सुळका आलेला आहे ते राजगडचा बालेकिल्ला. त्या बाजूला दिसते पद्मावती माची. राजगडच्या त्या बाजूला दिसते ती पद्मावती माची आणि उजव्या साईडला उजव्या बाजूला दिसते ती संजीवनी माची आणि पलीकडे माची पलीकडते हम्म. भरपूर लांब आहे ती. ही जी संजीवनी माची आहे ह्या संजीवनी माचीच्या त्या शेवटच्या बुरुजापासून खाली उतरून आपल्याला त्या सरळ डोंगराच्या माथ्यावरनं सरळ 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 चालत जाऊन तिकडनं तसा रस्ता आहे तो सरळ इकडं वरती कोकण दरवाजात येतो. तिकडावरनं जे सरळ येणारा रस्ता आहे तो इकडे बुधला माचीवर येऊन आपल्याला मिळतोय आणि बुधला माचीवरनं सरळ इकडे कोकण दरवाजात. आता ही जी पुढची आपल्याला दिसते ती सगळी बुधला माची. आता या माचीला बुधला माची नाव देण्याचं कारण या माचीवर जर मध्ये आपण बघितलं तर सुळका आलेला दिसतोय दगडाचा. आता ते जे सुळका आहे तेलाचा जो बुधला असतोय तेलाची जी बुधली त्या बुधलीचं तोंड किंवा ते जे वरती टोक आलेलं असते ते हा सुळका त्या अगदी तसाच तेलाच्या बुधल्यासारखा दिसतोय म्हणून ह्या माचीला नाव दिलेलं आहे बुधला माची. कशा अवस्थेत आहे आणि तू व्हिडिओ काढतोय बघा. चिपकून बसलेला आहे याला. चल गाईज आम्ही आता चाललो आहे बुधला माचीला. इट इज लाईक वन ऑफ द आलो आहे जवळपास. वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट टू रिच साईट्स ऑन तोरणा फोर्ट. मी शिवतेज आणि ड्रायव्हर अंकल. इट्स जस्ट द 3 of us. शिवतेज हे बुधला माचीबद्दल सांग शॉर्टमध्ये. सांगितलं तेच त्याच्याबद्दल ते जे मध्ये आलेला सुळका आहे हां तो तेलाच्या बुधल्यासारखा दिसतोय सुळका म्हणून या माचीला जे नाव दिलं ते बुधला माची नाव मिळालं. आय सी. ती कानंदी नदी त्या कानंदी नदीमुळे ह्या आजूबाजूच्या सगळ्या मुलकाचं नाव कानद खोरं. आय सी. कानद खोऱ्यातला हा तोरणा किल्ला ही पूर्ण आदिलशाहीचा अतिशय बळकट किल्ला पण याच्याकडे पूर्णपणे आदिलशहाचं दुर्लक्ष होतं. किल्ल्यावर कोण गडकरी नव्हते काही नव्हतं तसं. हां मग शिवाजी महाराजांनी ही जवळपास शिवाजी महाराजांचा मुक्काम त्यावेळी पुण्यात लाल महालात होता. महाराजांच्याकडे पुण्याची जागीर होती. पण महाराजांना असं होतं की फक्त जमीन जिंकून काय उपयोग नाही तर खरी इथली ताकद सह्याद्रीत आहे म्हणजे किल्ल्यात आहे. किल्ले आपल्याकडे ज्याच्याकडे किल्ले त्याच्याकडे मुलूक ते शिवाजी महाराज ओळखून होते म्हणून महाराजांनी किल्ले जिंकायचे ठरवले. किल्ला दुर्लक्षित म्हणून हा तोरणा किल्ला शिवाजी महाराजांनी सहज हस्तगत केला. महाराजांनी इथं काही युद्ध करावं लागलं नाही काय नाही त्याची तशी कुठं विशेष नोंद मिळत नाही. इथं आपल्याला पुढं वाघ दरवाजा दिसतोय. त्या वाघ दरवाजातून खाली उतरले ती जी सरळ वाट आहे ती सरळ तशी वाट त्या डोंगराच्या माथ्यावरनं सरळ 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 तिकडे जात्या आणि तो पुढे दिसणारा राजगड आणि त्या राजगडाच्या त्या संजीवनी माचीवर ही वाट जाते. आपल्याला या सरळ किल्ल्याची कनेक्टिव्हिटी वाघ दरवाजा ना हां याच्यातनं उतरून त्या डोंगराच्या माथ्यावरनं राजगडला जाता येते. अतिशय दुर्लक्षित असलेला हा तोरणा किल्ला महाराजांनी ठरवलं की हा किल्ला आपण घ्यायचा पूर्ण दुर्लक्षित आहे. मग महाराजांना कसल्याही प्रकारचं युद्ध येते न करता सहज हा किल्ला जिंकता आला. आणि विशेष म्हणजे काय तर महाराजांनी असं समजलं तर आधी किल्ल्याचं नाव तोरणा होतं आणि मग कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करताना आपण तोरण बांधतो त्या पद्धतीनं स्वराज्याचं तोरण बांधलं शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून अशी एक म्हण त्याच्यानंतर पडली. आणि जर विशेष आपण बघितलं तर महाराजांनी किल्ला जिंकल्यानंतर किल्ल्याची डागडुजी सुरू केली आणि डागडुजी करत असताना जसा आई भवानीचा आशीर्वाद आपण समजू शकतो महाराजांना या तोरणा किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात गुप्तधन सापडलं आणि याच गुप्तधनाचा वापर करून महाराजांनी परत स्वराज्यात बरीच कामं केली. आणि त्यातलं सगळ्यात मोठं काम जे केलं ते म्हणजे आपल्याला पुढंच दिसतंय तो जो डोंगर होता तो त्यावेळी तिथं कुठलाही किल्ला नव्हता. त्या पर्वताला त्यावेळी डोंगराला म्हणलं जायचं मुरुंब देवाचा डोंगर. महाराजांच्या नजरेत तो डोंगर भरला. महाराजांनी तिथल्या त्या डोंगराची जी जागेची खासियत होती ती अचूक ओळखली आणि महाराजांनी तिथं नवीन किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. तसा अर्धवट बांधकाम स्थितीतला तिथं एक किल्ला आदिलशहाचा होता. महाराजांनी त्याची पूर्ण बांधकाम सुरू केलं आणि तोच म्हणजे आपला राजगड. जे गुप्तधन तोरण्यावर सापडलं होतं ते वापरून महाराजांनी राजगडाचं बांधकाम केलं आणि राजगड हा खरंच किल्ल्यांचा राजा आपण म्हणू शकतो. तितका असा बेलाग आणि बळकट असा किल्ला. A few moments later. गाईज आम्ही हे इथून वरून उतरून तुम्हाला व्हिडिओमध्ये नसेल कळत काय शिवतेज व्हिडिओमध्ये नसेल कळत
पण आम्ही हे उतरून आलेलो आहे. गाईज लाईक इट्स थ्रिलिंग टू से द लिस्ट. मग ते तूप प्रचंड वर्ष जाऊन कुजायचं. मग ते कुजकं तूप त्यावेळी अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जायचं. ओके. किती पण खोल जखम असली ना त्या जखमेत ते कुजकं तूप जुनं घातलं ना जखम लगेच भरून यायची. A few moments later. तर गाईज या ठिकाणी यावेळी 7 वाजता आम्ही खाली उतरला आहे. आम्हाला हे 3 दादा भेटले होते, त्यांच्यामुळे सपोर्टमुळे आम्ही इथपर्यंत आत्ता या वेळेपर्यंत गडावर आहे आणि खाली उतरू शकत आहे. टू थँक्स टू ऑल ऑफ देम. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.